नमस्कार माझ्या लाडक्या बहीण आणि भावांनो. तर ना आज बाहेर खूप छान पाऊस पडतोय. तर पाऊस सगळीकडेच पडतोय. तर आमच्याकडे खूप पाऊस पडत होता. तर ना अशा पावसामध्ये गरमागरम कांदा भजी आणि चहा हे नाही केलं तर मग त्या पावसाचा आनंदच नाही घेतला असं समजायचं. तर मग चला आता आपण बनवूया गरमागरम कांदा भजी. तर इथे मी कांदे घेतलेले 4 आणि कोबी माझ्याकडे अगदी थोडासा होता, तोही मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे. आणि ना मीठ टाकून आहे ना कांदा आणि कोबीला थोडंसं मीठ टाकून 5 मिनिटं रेस्ट करायला ठेवलं आहे. त्याचं अंगचंच पाणी सुटलं की भजी खूप छान लागतात. एकही पाण्याचा थेंब न टाकता मी भजी बनवली इथं. तर ना 5 मिनिटानंतर मग मी ते बघितलं, त्याच्यामध्ये जी ओवा टाकून घेतला आहे, हळद आणि लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे. आणि माझं घरचं बेसन पीठ संपलेलं आहे म्हणून मी विकतचं सम्राटचं पीठ घेतलेलं आहे. आणि हे ना मी एकही थेंब पाणी नाही टाकलेलं बरं का. आणि असे भजे तुम्ही बनवून बघा नक्की, खूप छान लागतं आणि कुरकुरीत पण होतं आणि चव पण खूप छान लागते त्याची. तर इथे आता कढई तापायला ठेवूया आपण. कढई गरम झाली, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. तेलही गरम झाले, आता भजी सोडून घेऊ. एक एक करून भजी सोडून घेऊ आपण आता याच्यामध्ये. आणि ना चहाची पण तलब आली होती म्हणून मग एकीकडे दूध पण गरम करायला ठेवलं होतं आणि एकीकडे चहा पण ठेवला होता. भूक खूप लागलेली होती कारण ना आज ना लेट उठलो होतो आम्ही. 11 वाजता उठलो होतो. पाऊस खूप चालू होता म्हणून. रात्री माझा मुलगा लवकर झोपला नाही म्हणून मी पण रात्री 3ला झोपलो. आम्ही दोघंही पण, माझा मुलगा पण आणि मी पण. त्याच्यामुळे आम्ही लेट उठलो आणि लेटच नाश्ता झाला आणि मग स्वयंपाक काही बनवला नाही म्हणून मग 4 वाजता डायरेक्ट हा नाश्ताच बनवला. मग इथे गरमागरम भजी तयार झाली. तर पाव पण आणले होते मिस्टरांनी 1 डझन. तर चला आता गरमागरम भजी तयार झालेली आहे आपली. आता मी हे माझ्या मिस्टरांना देते अगोदर. तर मिस्टर आणि माझा मुलगा दोघंही इथे टी व्ही बघत पडलेले होते मस्त आरामात. तर दोघंही बसले आता इथे. पण माझ्या मुलांनी नाही खाल्ली भजी. त्याला काय माहीत, त्यांनी तो कुरकुरे खात होता. आणि भज्यासोबत चहा म्हणजे सोने पे सुहागा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.